मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस हे कमालीचेच आक्रमक राहिलेत। सगळ्यात प्रथम धस यांनी नागपूर अधिवेशनात हा प्रश्न उचलून धरला। त्यानंतर विधानसभेत आक्रमक शैलीमध्ये संतोष देशमुख यांच्या खुनाचं त्यांनी वर्णन करून सांगितलं आणि त्यानंतर संतोष देशमुख हत्याकांडाचं गांभीर्य हे अख्ख्या राज्याच्या समोर आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा चौकशीचे आदेश दिले होते, तसंच SIT गठीत केली। त्यानंतर एक साखळी जोडली गेल्यानं आरोपींनाही अटक झाली। अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असणारा वाल्मिक कराड हा सुद्धा CIDच्या समोर हजर झाला। वाल्मिक कराडचा उल्लेख सुरेश धस आका असा करतात, तर धनंजय मुंडेंना आकाचा आका असं म्हणतात। त्यानुसार आकाचे आकाही सापडू शकतात असंही ते जाहीरपणे सांगतात। तेव्हा त्यांचा रोख हा धनंजय मुंडे यांच्याकडे असतो। त्यांनी मुंडेंना बीडचं पालकमंत्रीही होऊ दिलं नाही। थेट मंत्रिपदावरून हकलपट्टीची भाषा ही सुरेश धसांची होती। पण सुरेश धसांची आक्रमकपणाची हवा ही शुक्रवारी एका बातमीनं निघून गेलीये। ती बातमी होती सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीची। माध्यमांमध्ये ही बातमी आली तेव्हा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही बातमी कन्फर्म केली। तसंच 4.5 तास आम्ही एकत्र होतो असंही सांगायला ते विसरले नाहीत। त्यानंतर माध्यमांसमोर धस यांनीही मुंडेंची भेट घेतल्याचं कबूल केलं। इतकंच नाही तर दुसऱ्यांदा झालेली भेट सुद्धा त्यांना सांगावी लागली। आता याच 2 भेटींमधून सुरेश धसाने स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतलाय का? या भेटीनंतर धस मॅनेज झालेत का? या भेटीची बातमी नेमकी कुणी फोडली की भाजपनेच बातमी फोडून धस यांची विश्वासार्हता कमी करत त्यांचा गेम केलाय? पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। आता भाजपनेच धसांचा गेम केलाय, पण तो कसा हे पाहण्यासाठी या बातमीची क्रोनॉलॉजी आपण समजून घेतली पाहिजे। पहिली गोष्ट म्हणजे धस आणि मुंडे यांची गुप्त भेट ही बातमी माध्यमांमध्ये काल फुटली। त्यानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया महत्त्वाची आहे। ही भेट झाल्याचं बावनकुळेंनी मान्य केले। तसंच आम्ही 4.5 तास एकत्र होतो असंही त्यांनी आवर्जून सांगितलं। सुरेश धस आणि धनंजय मुंडे दोघंही होते। दोघांमध्ये मतभेद आहेत, मनभेद नाहीत। दोघंही इमोशनल आहेत। दोघांमध्ये थोडे मतभेद आहेत, ते दूर होतील। माणसाच्या जीवनात थोडा काळ असा असतो, काळ मतभेद दूर करतो। काही काळानं धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांचे मतभेद दूर होतील। मी पक्षाचा अध्यक्ष आहे, माझ्याकडं दोघंही भेटले। धनंजय मुंडेंनी भाजपच्या प्रवासात माझ्यासोबत काम केले, त्यामुळे धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यातील भेट ही पारिवारिक भेट झाली आहे। आम्ही तिघंही परिवार म्हणून बसलो होतो। त्यांच्या मतभेद आहेत, मनभेद नाहीत असं बावनकुळेंनी म्हटलंय। थोडक्यात या दोघांमध्ये समेट घडवून आणण्याचा बावनकुळेंचा प्रयत्न होता, पण धनंजय मुंडे आणि धस यांच्यातील वाद मिटवण्यासाठी बावनकुळेंना कुणी सांगितलं होतं का असाही प्रश्न उपस्थित होतोय। सोबतच एरवी भेटींबद्दलच्या बातम्यांवर अंग चोरून वावरण्याची परंपरा भाजप नेत्यांनी इथं खंडित केली आहे। काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंना पाठिंबा दिल्यानंतर रान उठलं होतं। त्यानंतर नामदेव शास्त्री यांनी देशमुख कुटुंबाला पाठिंबा दर्शवला। गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी अशी जाहीर भूमिका घेतली। आता नामदेव शास्त्री यांच्या पाठिंबा दर्शवल्यावरून इतकं रान उठू शकतं, तर या भेटीची बातमी बाहेर आल्यावर काय राजकीय परिणाम होतील याचा विचार बावनकुळेंनी केला नसावा का? मग बावनकुळेंनी ही भेट झाल्याचं वृत्त नाकारलं का नाही? जर बावनकुळेंनी हे वृत्त नाकारलं असतं तर ही चर्चा इथंच थांबली असती। ना धस काही बोलले असते, ना मुंडे काही बोलले असते। सुरेश धस हे देशमुख कुटुंबाचा मसिहा म्हणून काही दिवसांपासून वावरतायत। भाजपनेही धसांना थांबवलेलं नाहीये। अशातच बावनकुळे यांनी ही भेट झाल्याचं मान्य केले। शिवाय 4.5 तास आम्ही एकत्र होतो। दोघांमध्ये समेट घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितले। आता दुसरी गोष्ट म्हणजे धसांचं स्पष्टीकरण। या भेटीबद्दल बोलताना धस म्हणाले की ही बाब 15 ते 20 दिवसांपूर्वीची आहे। बावनकुळेंनी मला भेटायला बोलावलं होतं, त्यावेळी धनंजय मुंडे हे पाठीमागून आले होते। योगायोगानं मुंडे तिथं आले होते। आमच्यात अर्धा तास चर्चा झाली। त्यावेळी बावनकुळे एवढंच म्हणाले होते की तुमच्यामध्ये मतभेद आहेत की मनभेद आहेत? यावर मी म्हणालो की संतोष देशमुख प्रकरणावर ही बैठक आहे का? त्यावर बावनकुळे म्हणाले की काही मिटेल का? तर मी म्हटलं की काहीच मिटणार नाही। नंतर बावनकुळे आणि धनंजय मुंडेंची बैठक झाली। ते चहा प्यायले आणि भेटून निघून गेले। मग मीही जेवून तिथून निघून गेलो। धनंजय मुंडे हे तिथं येणार याची मला बिलकुलच कल्पना नव्हती असं धस यांनी म्हटले। आता धस अर्धा तास म्हणत आहेत आणि बावनकुळे 4 ते 4.5 तास सांगतायत। धस यांनी जे स्पष्टीकरण दिले ते पाहिल्यास किती सहज घडलेली ही गोष्ट होती असं वाटतं। पण बावनकुळे यांनी इतिवृत्तांत सांगितलाय तो धस यांच्याविषयी नक्कीच संशयास्पद आहे।
2 महिन्यांपासून सकाळ दुपार ज्यांच्यावर तुम्ही बेफाम आरोप केलेत त्यांना तुम्ही गुपचूप भेटत असाल, तेही तब्बल 4.5 तासाची ही भेट असेल, तर या भेटीचा सगळा तपशील त्यांनी राज्याला सांगणं आवश्यक आहे. त्यांचं लोकप्रतिनिधी म्हणून ते कर्तव्य सुद्धा आहे. आपणच राजकीय वातावरण तापवायचं, तेही एका तरुण सरपंचाची हत्या झाल्यानंतर त्या हत्येच्या अनुषंगानं हे सगळं करायचं आणि पुन्हा भेटीगाठी करत फिरायचं, हे राज्यातील जनतेला थेट मूर्ख बनवण्यासारखं आहे. देशमुख कुटुंबाचा मसिहा म्हणून धस लढत असताना त्यांच्या अशा गुपचूप भेटीला जाण्यामुळं त्यांनी नेमकं कोणतं साटलोटं केले, असा प्रश्न या कुटुंबासह राज्यालाही पडणं साहजिकच आहे. याच भेटीबद्दल बोलताना धस यांनी दुसरी भेट झालेलीही मान्य केले. परवा आपण धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेलो असल्याचं त्यांनी सांगितले. ते आजारी आहेत, त्यांना भेटणं गैर नाही असं धसांचं म्हणणं आहे. त्यांच्या म्हणण्यात तथ्य सुद्धा आहे. कोणी आजारी असेल आणि तर त्याला भेटण्यात काहीच गैर नाहीये. अगदी त्यांनी कुणाला भेटावं आणि कुणाला भेटू नये हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण 10 दिवसांपासून धस हे वेगळ्या मूडमध्ये आहेत. परभणीतील सूर्यवंशी प्रकरणात त्यांनी वेगळी भूमिका घेतली होती. पोलिसांना माफ केलं पाहिजे होतं असं ते म्हणाले होते आणि यावरूनच मोठा वादंग तयार झाला होता. आता धस यांनी जे स्पष्टीकरण दिलंय त्यावरून ते पहिल्या भेटीत मॅनेज झाले नाहीत असं म्हणता येऊ शकतं. पण दुसऱ्या भेटीबद्दल सांगून धस यांनी स्वतःच्याच हातानं त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करून घेतलंय. आता मंडळी, तुम्हाला काय वाटतं? सुरेश धस यांनी दिलेल्या या कारणांवर कोण विश्वास ठेवेल का, ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी पाहत रहा लेट्स अप मराठी.